सुरू. नमस्कार मंडळी. व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. कदाचित हे शीर्षक तुम्हाला कळलंही नसेल. पण सध्या जी उभाटाची परिस्थिती आहे किंवा उभाटा शिवसेनेची परिस्थिती आहे, त्याबद्दल मी या शीर्षकातून भाष्य केलेलं आहे. अगदी काल परवालाच बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये महायुतीचं पॅनल जिंकलं. तशी निवडणूक एकदमच नगण्य निवडणूक. अगदी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही बघितली असेल की हे काही राजकीय निवडणूक नव्हती आणि त्यामुळे मी त्याला फार महत्व दिलं नाही. तसंच फारसं महत्व हे मला वाटतं राज ठाकरे यांनीही दिलेलं नाहीये, कारण आज त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की त्याला हे नाही. पण ही जी सगळी निवडणूक होती ती मीडियाने हाईप करून ठेवली होती, कारण त्यांना हे सिद्ध करायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ते महायुतीचा पराभव करू शकतात. आणि त्यासाठी लिटमस टेस्ट किंवा स्टेज ड्राईव्ह म्हणून ही निवडणूक बघितली जात होती. पण या निवडणुकीत झालं काय, तर दोन्ही भावांचे पॅनल हरले. आता महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून ठाकरे ब्रँड असं सातत्यानं बोललं जात आहे. त्यातही उबाटा शिवसेनेकडून या ठाकरे ब्रँडचा फारच गाजावाजा केला जातोय. पण हा ठाकरे ब्रँड नेमका काय आहे आणि तो कशामुळे आहे, हे वास्तव मात्र कोणीही सांगत नाहीये. जर महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड असेल तर तो ठाकरे ब्रँड निर्माण झालाय तो म्हणजे सर्वसाधारण शिवसैनिकांमुळे. शिवसैनिक हा त्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा हा आत्मा होता आणि त्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी जे काबाड कष्ट घेतले, संघटनेसाठी जीवाचं रान केलं, त्यामुळे ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड निर्माण झाला. जर ब्रँडच तुम्हाला म्हणायचं असेल तर तो ब्रँड हा फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता आणि तोही निर्माण केला हा शिवसैनिकाने. आणि त्यामुळे बाळासाहेब देखील या शिवसैनिक सैनिकाला महत्व देत होते. त्याच्याबद्दल सातत्याने बोलत होते की माझा शिवसैनिक, माझा शिवसैनिक, हे बाळासाहेबांचं वक्तव्य होतं. कधीही तुम्ही त्यांच्या भाषणाची क्लिप काढून बघा, त्यांनी कुठल्याही नेत्याला मान सन्मान दिला नाही, पण शिवसैनिकाला मात्र त्यांनी सोडलं नाही. त्याच्या पाठीशी ते नेहमी उभे राहिले, कारण त्यांना कळत होतं जर मी ब्रँड असेल तर मला निर्माण करणारा हा एक शिवसैनिक होता. ज्या वेळेस ती शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली, त्यानंतर मात्र या शिवसैनिकाला सैनिकाला फारसं महत्व मिळेनासं झालं. आणि त्या शिवसेनेमध्ये महत्व कोणाला प्राप्त झालं, तर मग ते खासदार असतील, आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, त्यांना महत्व प्राप्त झालं. आणि त्यामुळे मित्रांनो शिवसेना उठली. आता मी जे म्हटलंय की ब्रँड वजा एकनाथ, एकनाथ हे शिवसैनिकाचं प्रतीक आहे मित्रांनो. एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. अगदी काल परवापर्यंत आपण कदाचित त्यांना ओळखतही नव्हतो, पण ते शिवसैनिक होते आणि शिवसैनिक म्हणून त्यांनी राब राब ते राबले. त्यांनी जीवाचं रान केलं आणि शिवसेना मोठी करण्यासाठी त्यांच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी प्रयत्न केले आणि त्यातून शिवसेना उभी राहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसैनिकाचं प्रतीक आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे पुढे आले, त्यांना मंत्रिपद मिळाली, चार लोकांना मध्ये ते ओळखू लागले. पण त्या अगोदर मात्र त्यांनी आपलं आयुष्य हे शिवसेनेसाठी खर्ची केलं होतं. आता त्याच शिवसैनिकाला उबाठा सेनेच्या काळात म्हणजे ज्या वेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस डावलण्यात आलं. सुरुवातीला प्रत्येकाला असं वाटत होतं की उद्धव ठाकरे हे
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील. पण उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अनेक वेळा शिंदे यांचा शिवसेनेत, तत्कालीन शिवसेनेत अवमान झाला. त्यांना वारंवार डावलण्यात आलं. केवळ शिंदे नाही तर त्यांच्यासारखे अनेक शिवसैनिक ज्यांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं त्यांना डावलण्यात आलं. आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले आणि त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याकडे घेतली. आता ब्रँड मधून जो मूळ आत्मा होता तो शिवसैनिकच निघून गेला आणि मग ब्रँड ब्रँड राहत नाही आणि म्हणून खाली शून्य आहेत दोन. तो ब्रँड राहिला नाही मित्रांनो, तो शून्य झाला. कारण ब्रँड ज्यांनी निर्माण केला, ठाकरे ब्रँड ज्यांनी निर्माण केला तो शिवसैनिक होता. तो काय बाळासाहेबांनी निर्माण केला नाही, ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरेंनी निर्माण केला. तिथे राज ठाकरे यांच्यासोबत मनसैनिक होते, इथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक होते. आणि त्यांनी तो ब्रँड, ठाकरे ब्रँड हा निर्माण केला. आणि तोच शिवसैनिक ज्या वेळेस निघून गेला म्हणजेच शिवसेनेतला आत्मा निघून गेला. मंडळी, माझ्या बाजूच्या गावातली एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. माझ्या बाजूच्या गावात एक काका होते आणि त्यांनी रिटायरमेंट नंतर ते गावी गेले राहायला. त्यांनी आपल्या प्रयत्नाने कलम लावली, कलम बहरली. खूप चांगले आंबे त्याला लागायचे आणि मुळात म्हणजे ते आंबे इतके मधुर असायचे की आजूबाजूच्या हापूस कलमांनाही देखील इतके आंबे मधुर नसायचे. मी एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या हापूसला हे मधुर आंबे इतके का आहे. तर ते मला म्हणाले की कलम ज्या लोकांनी जी लावली आहेत तीच मी लावली आहेत, पण मी रोज सकाळी माझ्या बागेत जातो आणि त्या झाडांशी बोलतो, त्यांना माझं सुखदुःख सांगतो आणि एका मुलासारखं मी त्या झाडांना जपतो. आणि त्यामुळे झाडांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यातून हे मधुर आंबे आहेत. काही वर्षांपूर्वी ते काका मरण पावले, निधन झालं त्यांचं. त्यानंतर त्यांच्या मुलांनी ती बाग सांभाळायला सुरुवात केली. पण काका ज्या पद्धतीने झाडांना प्रेम द्यायचे ते काही त्या मुलांनी केलं नाही. आणि हळूहळू त्या सगळ्या झाडांचं उत्पन्न घटलं. त्याचे आंबे, काही आंबे यायचे पण पूर्वीसारखा मधुरपणा त्याच्यात नव्हता. का? कारण त्या झाडांचा आत्मा होता तो ते काका होते, जे झाडांची सुखदुःख बोलायचे, त्यांचं सुखदुःख जाणून घ्यायचे, तेच निघून गेले. त्यामुळे मनुष्य नसलेली एक सजीव गोष्ट देखील नाराज झाली होती आणि ती फळं देणं त्यांनी थांबवलं. मित्रांनो, तसंच ज्या वेळेस हा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या रूपकाचा शिवसैनिक हा ठाकरेंसोबत होता, तोपर्यंत निश्चितच ब्रँड होता. पण ज्या वेळेस सगळं म्हणजे मीच सगळ्यात मोठा, मी आणि माझं कुटुंब, हे ब्रीदवाक्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेबद्दलही लागू केलं. त्यानंतर मात्र हा शिवसैनिक जो शिवसेनेचा आत्मा होता तो हळूहळू ठाकरेंपासून लांब व्हायला लागला. आणि आज तो शिवसैनिक निघून गेल्यामुळे ठाकरे नावाचा ब्रँडही आता हळूहळू शिल्लक राहिलेला नाहीये किंवा नाहीसा होतोय. आणि हे खरं वास्तव आहे. हे वास्तव आहे मित्रांनो, की शिवसेना किंवा ठाकरे ब्रँड हा ब्रँड आता राहिलेला नाहीये. पण मीडिया आणि उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत अजूनही ब्रँड ब्रँड करतायत. त्यांच्यासारखी लोक, त्यांना महत्व मिळालं संघटनेत आणि हळूहळू ठाकरे ब्रँड हा लुप्त होत चाललाय. पतपेढीची निवडणूक हे त्याचं एक छोटस, अगदी बारीकचं उदाहरण आहे. कारण आता ठाकरेंकडे शिवसैनिक राहिलेला नाहीये.
हे याचं गमक आहे. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लक्षवेध चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना सांगा. त्यांना जर नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही कृपया तुमच्या मित्रमंडळींना सांगा, मी रोज व्हिडिओ बनवतोय. शॉर्ट्स, किमान शॉर्ट तरी बनवतोय, पण मी रोज व्हिडिओ टाकतोय. धन्यवाद.